राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राला मोठे संकट निर्माण झालेलं आहे। हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचं सांगितलेलं आहे। राज्यातील कोकण, महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नागपूरसह विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। नागपूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून जिल्हाधिकारी विपिन इटकर यांनी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। आतापर्यंत 40 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं असून गरज पडल्यास लष्करी जवानांची मदत घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे। कोकणात ही पावसाचा जोर वाढला आहे। रायगड, रत्नागिरी आणि मुंबईसह काही भागांमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। किनारपट्टीच्या भागात समुद्र खवळलेला असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावं असा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। घाटमाथ्यावर सुद्धा मुसळधार पाऊस पडत आहे। नद्या व नाल्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी याची सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे। आता राज्य सरकारने सर्व यंत्रणा सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। हवामान विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी अपडेट देत आहे। नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत माहितीनुसारच कृती करावी असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राला मोठं संकट निर्माण झालेलं आहे। हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा दिला असून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। NDRF, SDRF आणि लष्कराच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। नागपूरसह विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। नागपूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून जिल्हाधिकारी विपिन इटकर यांनी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। आतापर्यंत 40 नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आलेलं असून गरज पडल्यास लष्कराची मदत घेण्यात येईल असं सांगितलं आहे। तर काही ठिकाणी शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये असा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे रशियामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले आहेत। पॅसिफिक समुद्राखाली भूकंपाचे केंद्र असल्याने पूर्वेकडील कुरुल आयलंडवर सुनामी आली आहे। तर रशियाच्या समुद्र किनाऱ्यासह जपानपर्यंत सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे याचे सुद्धा अनेक देशांवर परिणाम होणार आहेत।